का मतलब था। इते यानी ऐसा, ह यानी हुआ, आस यानी था, ऐसा हुआ था, वैसा जिसमें है उसको इतिहास कहते हैं. बस असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला इतिहास म्हणतात. इति ह आस, दोनमध्ये हा फरक आहे. म्हणून ही दोन्हीत बसतंय रामायण, इतिहास आणि नाटक. कारण पहिलं घडलं, नंतर तुलसीजींनी लिहिलं म्हणून झाला इतिहास. पण पहिलं लिहिलं नंतर घडलं. पहिलं लिहिलं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. त्यालाही म्हणावं लागलं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन. बस नाटक आहे ना, जसं लिहिलं तसं करील रे बाबा. हे उत्तर आहे त्याचं. म्हणून नाटक बिघडतोय ना. प्रभूला वाटलं आता जर मारला मारीची तर नाटक बिघडला, हरिण सोन्याचं कोण होईल. मग सीता कसा चोरल रावण. नाही नेली सीता चोरून तर मी रावणाला कसा मारल. नाही मेला रावण तर 33 करोड देवता बंदी घरातून सुटल कशा. नाही सुटल्या तर अवतार घेऊन उपयोग काय. अख्खा नाटक बिघडतो ना. म्हणून एक जाग्यावर मारलं आणि एक वापस केलं. बिनु प्रबाण राम तेही मारा, सतजव जनगा सागर पारा. यज्ञ यथासांगरित्या पार पडला. पण राजा जनकाकडे बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता. ते एका दिवसाचं नव्हतं. राजे सोयीनुसार यायचे, धनुष्य उचलून बघायचे, निघून जायचे. रावण सुद्धा एक दिवस आला होता, त्यानेही प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला वगैरे. आता विश्वामित्रजीला प्रश्न पडला, आपला यज्ञ पूर्णत्वास गेला. जर रामाला म्हणावं चला राजा जनकाकडे धनुष्य उचलायला, तर माझा राम कायद्यावर बोट ठेवणार आहे. तो म्हणणार आहे मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा बाबा, वो तो शादी का काम हम नहीं आ सकते. हो ना. समजा आळंदीहून 5-50 विद्यार्थी आणले. पोरं हो, सप्ताह रे आमच्या इटोलीला. बरं, काकडा करायचा, हरिपाठ करायचा, कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचं, पुन्हा भजन, आनंदानं आनंदानं. इथं आल्यावर एका श्रीमंतानं डोकं चालवलं. आमच्या नातवाचं लग्न आहे. बरं, बँड पार्टी नाही मिळाली आम्हाला. एवढे पोरं देता का पावल्या खेळत नवरदेव काढायचा. पोरं म्हणतील मनीषाताई तुम्ही तर म्हणले हरिपाठ, इथं तर बँड पार्टीच्या जागी उपयोग करता आमचा. तसं असं वाटलं विश्वामित्राला. आपण जर म्हणावं चला जनकाकडे धनुष्य उचला, राम कायदा सांगल मेरे पिता ने खाजगी काम के लिए नहीं भेजा बाबा, ओ शादी का काम हम नहीं आ सकते, असा राम कायदा सांगल. म्हणून हुशारी खेळले विश्वामित्र. श्रीराम जी मेरा तो यज्ञ पूरा हुआ, हाँ, लेकिन जनक महाराज जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा. धनुर्यज्ञ, धनुर्यज्ञ क्या बाबा. हाँ, तो यज्ञ के लिए मैंने अवतार ही लिया, उसको भी पूरा करे चलो म्हणून तयार. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. 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 हर्षी चले बर के साथा. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. हर्ष चले मुनि
आश्रमे हरसी चले मुनि बरते साता धनुष झके सुनी रघुकुल नाथा धनुष झके सुनी रघुकुल नाथ रघुकुल नाथ रघुकुल नाथ। धनुष्य धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा हरशी चले मुनिवर के साथा. आणि मग राम लक्ष्मणजी विश्वामित्रा समवेत निघाले. जात असताना रस्त्यात एक आश्रम दिसला. आश्रम एक दीख मग माही. पण त्या आश्रमात कोणी नाही. खगमृग जीव जंतुतः नाही. वास्तव्याला कोणी नाही. एक दगड दारामध्ये आश्रमाच्या दारात रामचंद्रजी विचारतायत, बाबा हा एवढा सुंदर आश्रम आहे, या आश्रमात वास्तव्याला कोणी नाही, हा दगडच दरवाजात आहे. दगड नाही रामा, ही गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. दगड का झाली? शापानं. शाप कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठी कथा आहे. मग सांगा ना. पण आता 1.5 तास राहिला तरी सांगाच. हे 3 मिनिटासारखे 3 तास संपतात. आपला 1.5 तास कधी पूर्ण झाला हे लक्षातही आलं नाही. ब्रह्मदेवाची कन्या त्या आश्रमापुढे उभं राहून रामा लक्ष्मणाला इतिहास सांगतायत विश्वामित्र. ब्रह्मदेवाची कन्या अतिशय रूपवती, तिचं नाव होतं अहिल्या. ब्रह्मदेवानी ठरवलं, जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला माझी अहिल्या प्रदान करण्यात येईल. हे जाहीर झालं आणि सगळे आपल्या आपल्या वाहनावर बसून वाहनं पळवत होते. नंदीवर महादेव, ऐरावतावर इंद्रदेव, लुनावर गणपती, आपलं उंदरावर, सगळ्यांनी आपले आपला प्रयत्न करून बघितले. घाई जात होते रामा. तेव्हा गौतम दुपारचं स्नान गंगेत करत होते, माध्यान्ह काळचं स्नान. आणि गौतम स्नान करता करता विचारत होते, अरे देवता लोग इतने जल्दबाजी में कहाँ जा रहे? प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत बसलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेलं की डिझेलही गेलं, नंबरही गेला. म्हणून कोणीच सांगत नव्हते. शेवटी गणपतीचं वाहन थकलं, वेद मंदावला. आणि थकण्यासारखंच आहे ना. कसा काय वाटप झाला वाहनाचा कोणाच माहीत बाबा. निदान तब्येती पाहू तो वाहनं दिली पाहिजे होती. एवढासा उंदीर, त्याच्यावर एवढे मोठे गणपती. कधी कधी वाईट वाटतं. 112 किलो वजनाचा माणूस जेव्हा रॉकेलच्या लुनावर बसतो, लुनाची अशी फजिती होते, काळा धूर काढते बिचारी, तेव्हा वाटतं याच्याही वाट्याला उंदीर झाला दिसतो. गणपती वाहन थकलं बाबा, वेग मंदावला. गौतमाने विचारलं, गणेशजी इतने जल्दबाज में देवता लोग कहाँ जा रहे? ते ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या, जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला अहिल्या देण्यात येणार आहे.
असं सांगितलं. ते निघून जातात गणपती. रामा दुपारचं स्नान आटोपून वल्या कपड्यानेसी गौतम आश्रमात येत होते. एक काळी गाय कपिला व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं होतं. त्या ओल्या कपड्यानं गौतमाने त्या गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने 5 प्रदक्षिणा पृथ्वीला घातल्याबद्दल अहिल्या प्रदान केली. अहिल्याचा विवाह गौतमासोबत संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा. तेव्हा आले हे 120 वाले. सर्वात जास्त राग इंद्राला आला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरातबाजी कशाला केली? नाही हो, वशिला वगैरे काही नाही. काय वशिला काही नाही. हे म्हातारा आंघोळ करत हो दुपारी, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला अहिल्या दिली कशी? म्हणले त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि 5 पृथ्वीच्या प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य संपादन केल्यामुळे माझी अहिल्या मी त्यांना दिली. ठीक आहे. इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाद आणील तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले रामा. एक दिवस मध्यरात्र आहे. मध्यरात्री अग्नीला कोंबडा केलं आणि स्वतः इंद्र गौतम झाला आणि त्या परिसरात इशारा केला आणि कोंबडा आरवला. पूर्वी कोंबड्याच्या आरवण्यावर सगळे व्यवहार चालायचे. कोंबडं आरवलं की माणसं म्हणायची चला पहाड झाली. पण पूर्वीचं कोंबडंही इमानदार होतं. आताचं हे संकरित बियाणं सोमनाथ कुठून आणलं रे? 3 वाजता कुठं कोंबडं? हे हायब्रिड. पूर्वीचं कोंबडं. कोंबड्याच्या आरवण्यावर कोंबडा आरवला आणि खऱ्या गौतमाला वाटलं वेळ स्नानाची झाली. मग खरे गौतम स्नानाला गेले. गंगेत पोचले. इकडे नकली गौतम इंद्र प्रवेश करता झाला. तिकडे गौतमाला गंगा बोलली माघारी फिरा गौतमा, मध्यरात्र आहे, वेळ स्नानाची नाही, मी गंगा बोलते. वापस आले आणि दरवाजावर थाप मारली. दार उघड. अहिल्या आतली घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतो. आतला कोण? घाई दरवाजा उघडला तर हा नकली गौतम इंद्र पळून जाऊ लागला. लाल डोळे केले खऱ्या गौतमानं. ओळखलं इंद्रा, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील तुला. घाबरला. इंद्रा पडली भगे. आता प्रमाण पाठ आहे तुम्हाला, नंतर कीर्तनात सांगणे. उशाप द्या महाराज. धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील तेव्हा सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. मग अग्नीकडे बघितलं. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली का याची? शाप आहे तुझ्या, ज्वाला काळ्या पडतील. हा गौतमाचा शाप अग्नीला, ज्वाला काळ्या पडतील. तुम्ही रॉकेलची चिमणी पेटवा, नाही तर उसाचं पाचट, शेवटचे टोक काळं दिसतील तुम्हाला. ज्वाला काळा पडतील. घाबरला. उशाप द्या महाराज. जा सर्व भक्षक होतील. म्हणून आपण वलं जळतो, वाढलं जायचं, मग सर्व भक्षक हा उशाप आहे. ज्वाला काळा पडतील हा शाप आहे. तोपर्यंत अहिल्या लटलट कापत होती. यांना एवढा शाप माझं कसं होणार? आणि तिच्याकडे लक्ष गेलं. गौतमाचे डोळे लाल, हातात कमंडलू. ती गडबडा लोळू लागली, रडू लागली, डोकं बदलून घेऊ लागली, हात जोडून क्षमा मागू लागली. क्षमा करा स्वामी, एवढा अपराध पोटात घाला पतिदेव, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नाही पती कोण आहे?
दगडाच्या हृदयाची झालीस पाषाण होऊन पडसेल. शाप. घाबरले. उशाप द्या महाराज. त्रेतायुगातनं राम या रस्त्यानं येतील, त्यांच्या रजक कणानं तुझा उद्धार होईल, हा उशाप. आज ही संपूर्ण कथा विश्वामित्राने राम लक्ष्मणाला सांगितली आणि विनंती केली, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर, चरण कमलरज चाहती कृपा करो रघुवीर. आता मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. ऋषी पत्नीला आपला चरण कसा लावायचा म्हणून जिकडनं वारा येत होता तिकडे रामचंद्र उभे झाले. आपला उजवा पाय वर धरला. त्यांच्या पायाला चिकटलेले धुळीचे कण शिळेवर येऊन आदळले आणि मग शेयेचा उद्धार झाला, म्हणजे अहिल्या. चरण कमल रज. एक भजन सर्वांना माहिती आहे. अहिल्या प्रगट झाल्यावर रडू लागली, हात जोडू लागली. परसत पद पावन सोकन सावन प्रगट भई तब पुंज सही, देखत रघुनायक जन सुखदायक सन्मुख होई कर चोरी रही. अति प्रेम अधीरा पुलक शरीरा मुख नहीं आवही बचन कही. जय बड़ भागी चरणन लागी जुगल नयन जलधार बही. जुगल नयन जलधार बही. जुगल नयन जलधार बही. जुगल नयन म्हणजे दोन्ही डोळ्याला धारा लागल्या, रडू लागली. धीरज मन कीना प्रभु कहु चीना, रघुपति कृपा भगति पई. अति निर्मल बाणी अस्तुति ठाणी, ज्ञान गम्य जय रघुराई. मै नारी अपावन प्रभु जग पावन, राम रिपुजन सुखदाई. राजीव विलोचन भव भय मोचन, पाहि पाहि सरनैया. सर्वांना पाठ आहे. अक्षय भैया मंडप फुल संपला. आता आधीच उद्या पडदे काढून ठेवा, नंतर काढायची गरजच पडू देत नाही समाज. आधीच इकडे आणि ते टाकून ठेवा, काही नाही. आपले श्रोते समजून घेतात, त्यांना फक्त व्यवस्थित ऐकायला मिळावं जिथे असेल तिथे, बरं का सोमनाथ भाऊ, तुझी जबाबदारी. मग समाधानाने बसतात लोक. उद्या, आज संपलं तिथंही संपलं. बंडूदेवा सारखंच आहे. काय बांबळे साहेबाचे काय मनीषाताईची, मला वाटलं कुठं कमी जास्त समाज असेल. मंडपही तेवढाच, काय ठरवून केलं काय काय माहीत. मंडपही तेवढा, तशीच लांबी रुंदी, तशीच पद्धत. महाराज मंडळी होती काल, तोही पॅक झाला. आज असं बसवायचं आहे तिथे, आज असं, आणि उद्या तिथलेही पडदे काढायचे आहे. त्याचं कारण आहे 2 वर्ष कोरोना होता. जमीन तापलेली आहे, पाण्यावर आली. 2 वर्ष कथा कीर्तनाला मुकले होते आमचे सगळे महाराज लोक, वारकरी संप्रदायातली मंडळी. काही जेवणाची याची अडचण नव्हती, पण जन्म ज्याच्यात गेला ते 2 वर्षापासून मिळत नव्हता आनंद, त्याला मुकली होती म्हणून उदास झाली होती. सगळी तयार आहे आता. त्याच्यात आमचे काही महात्मेही नेले या कोरोनानं. इंगळे बाबा नेले, वाना उत्पात गेले, कैकाडी महाराज गेले, धूत महाराज मुरलीधरजी, मोठे मोठे विद्वान सगळे, भागवतानंद गिरीजी. आपल्यावर थोडीशी कृपा केली, पुन्हा भेटी होऊ दिल्या. बस आता हा आनंद लुटायचा आपल्याला. मला तर वाटलं होतं 15 दिवसाचं ठेवावं रामायण मनीषाताईनं, का भागवा भागवी केली कोणाच माहीत. ठीक आहे, कारण आनंदाचे दिवस तासासारखे जातात आणि दुःखाचा तास दिवसासारखा जातो. भराभरा कधी संपले 3 दिवस आपल्या लक्षात आलं नाही. एक भजन सर्वांना पाठ आहे दिगंबर बुवा. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, आहे ना. थोडंसं डोकं चालवा. याच्यात 5 शब्द आहे. एक पहिला रघुपती आहे, दुसरा राघव आहे, तिसरा राजाराम आहे,
चौथा पतित पावन आहे आणि पाचवा सीताराम आहे. हे सहज नाही, ऐतिहासिक क्रम आहे. रघुकुल में जन्म लिया प्रभु ने तो रघुपति, कौशल्या माँ बड़ी प्यार से राघव करके बुलाती तो राघव. जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही थी करके राजा राम. अहिल्या का उद्धार किया आणि पतित को पावन किया तो हो गए पतित पावन. और 5 बजे तक बनने वाले सीताराम. भजन कळलं ना आता, बस जमला आता. हा. आता सर्वांनी हात वर करायचे दोन्ही आणि एका तालात सर्वांनी चलो. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति शाबाश. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति. इटोली नहीं, अयोध्या लग रही, अयोध्या. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. वाह वाह. सीताराम सीताराम पतित पावन सीताराम. सीता. मराठवाड़ा है भजन वाला. रघुपति राघव